सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय 11 विश्वरूप दर्शन योग। ओवी 1 ते 50। अर्जुनाने पाहिलं श्रीकृष्णांचं विराट विश्वरूप। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री गुरुभ्यो नमः। मित्रांनो, भगवद्गीतेच्या 11व्या अध्यायात अर्जुनाला श्रीकृष्णांच्या विश्वरूप दर्शनाची उत्कट इच्छा होते। आज आपण ज्ञानेश्वरीच्या अध्याय 11 मधील ओवी 1 ते 50 मधून अर्जुनाची भक्ती, श्रद्धा आणि भगवान श्रीकृष्णांचे अनंत ऐश्वर्य समजून घेणार आहोत। चला तर मग सद्गुरू ज्ञानेश्वर माऊलींच्या कृपेने या दिव्य ओव्यांचा भावार्थ जाणून घेऊयात। आता यावर एकादशी कथा आहे दोन्ही रसी, एथ पार्था विश्वरूपेसी होईल भेटी। आता यानंतर या 11व्या अध्यायामध्ये शांत आणि अद्भुत या 2 रसांनी भरलेली कथा आहे। या अध्यायामध्ये अर्जुनाला विश्वरूपांचे दर्शन होणार आहे। जेथ शांतीची आघरा अद्भुताला आहे पाहुणेरा, आणि एना हे रसा पंथी करा जाहना मानू। या अध्यायामध्ये शांत रसाच्या घरी अद्भुत रस हा पाहुणचारास आलेला आहे आणि इतर रसांनाही या 2 रसांच्या पंक्तीचा मान मिळालेला आहे। अहो वधूवरांची मिळणी, जैशी वराडी आहे उघडी रेणी, तैसे देशीच्या सुखासनी मिरवले रस। अहो वधूवरांच्या लग्नामध्ये इतर पाहुण्यांनाही जसे वस्त्रे व अलंकारांनी भूषित होऊन मिरवायला सापडते, त्याप्रमाणे इतर रसांची ही भाषारूप पालखीत मिरवून होऊन त्यास शोभा आलेली आहे। परी शांताद्भुत बरबे, जे डोळियांच्या अंजुळी घ्यावे, जैसे हरिहर प्रेम भावे आले खेबा। परंतु त्यामध्ये शांत आणि अद्भुत हे उत्तम रस डोळ्यांना उघड दिसतील असे शोभत आहेत, जणू काही शंकर आणि विष्णू प्रेमभावाने एकमेकांस आलिंगन देण्यास आलेले आहेत। ना तरी अमावास्येच्या दिवशी भेटली बिंबे दोन्ही जैशी, ते मी एक वडारसी केला येथ। अथवा अमावास्येच्या दिवशी ज्याप्रमाणे सूर्य आणि चंद्र एका दिशेस आल्यामुळे त्यांच्यामध्ये जसे अंतर राहत नाही, त्याप्रमाणे शांत आणि अद्भुत यांचे ऐक्य झालेले आहे। मिनरे गंगे यमुनेचे ओघ, तैसे रसा जाहले प्रयाग, म्हणून सुस्नात होत जग आघवे येथ। गंगा आणि यमुना या 2 नद्यांचे ओघ जसे प्रयाग क्षेत्रात एकत्र झालेले आहेत, त्याप्रमाणे शांत आणि अद्भुत हे दोन्ही रस एकत्र मिळाल्याने हा 11वा अध्याय प्रयागच बनलेला आहे। म्हणून सर्व जग येथे स्नान करून पवित्र होते। माझी गीता सरस्वती गुप्त, आणि दोन्ही रस ते ओघ मूर्त, या लागी त्रिवेणी हे उचित हावली बापा। ज्याप्रमाणे प्रयाग क्षेत्रात गंगा आणि यमुना या नद्या प्रकट असून तिसरी सरस्वती नदी जशी गुप्त आहे, त्याप्रमाणे या अध्यायामध्ये शांत आणि अद्भुत हे 2 रस प्रकट असून त्यात गीतारूपी नदी गुप्त आहे। म्हणून हा 11वा अध्याय त्रिवेणी संगमच झालेला आहे असे समजा। तीर्थ श्रवणाचे निद्वारे, तीर्थारी गदा सोपारे, ज्ञानदेव म्हणे दातारे माझे नी केले। ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, माझ्या श्रीगुरु निवृत्तीनाथांनी मला निमित्त करून श्रवणाच्या द्वारा या तीर्थामध्ये प्रवेश करणे सुलभ केलेले आहे। तिरे संस्कृतांची गहने, लोडोनी मराठी या शब्द सोपाने, रचली धर्म निधाने श्री निवृत्ती देवी। माझ्या श्रीगुरु निवृत्तीनाथांनी धर्माची खाण असलेल्या संस्कृत भाषारूपी नदीची कठीण अशी तिरे फोडून मराठी भाषेच्या सुलभ अशा शब्दरूपी पायऱ्या बांधलेल्या आहेत।
म्हणून भरतेन इथ सद्भावे नहावे, प्रयाग माधव विश्वरूप पहावे, एतुडेनी संसारासी द्यावे त्रिलोदक. म्हणून या त्रिवेणी संगमामध्ये कोणीही शुद्ध भावनेने स्नान करावे व प्रयागी क्षेत्री जसे माधवाचे दर्शन घेतात त्याप्रमाणे येथे विश्वरूप दर्शन घेऊन संसाराला तिलांजली द्यावी. हे असो ऐसे सावयव, इथ सानंद देई आधी रसभाव, तेत श्रवण सुखाचे राणीव, जोडली जगा. हे रूपक असो, या ठिकाणी 9 रस मूर्तिमंत भरास आलेले असून जगाला श्रवण सुखाचे राजेश्वर्य प्राप्त झालेले आहे. जेत शांताद्भूत रोकडे आणि एराद सापडप जोडे, हे अल्पची परी उघडे कैवल्य इथ. या ठिकाणी शांत आणि अद्भुत हे रस मूर्तिमंत असून इतर रसांनाही शोभा प्राप्त झालेली आहे. हे याचे वर्णन थोडेच आहे. खरोखर हा अध्याय म्हणजे उघडे कैवल्यच होय. तो हा 11वा अध्याय, जो देवाचा आपण प्रेमी समता ठाओ, परी अर्जुन सदैवांचा राओ, जे येतही पातला. असा हा अध्याय देवांचे विश्रांती स्थान आहे. पण अर्जुन हा दैवमानांचा राजा असल्याने तो अशा ठिकाणी प्राप्त झालेला आहे. येथ अर्जुनाची काही म्हणू पातला, आजी आवडता आहे सकाळू जाहला, जे गीता तुहा आला मराठी. येथे अर्जुनच एकटा प्राप्त झालेला आहे असे का म्हणायचे? गीतेचा अर्थ मराठीत आल्यामुळे आज या सुखाचा वाटेल त्याला सुकाळ झालेला आहे. याची लागी माझे विनविले ऐकीजे, तरी अवधान दीजे सज्जनी तुम्ही. याच करता माझी एक विनंती ऐका, ती हीच की तुम्ही सज्जनांनी माझ्या बोलण्याकडे लक्ष द्यावे. ते म्हणजे तुम्हा संतांची सभे, ऐसी सलगी कीर करू नभे, परिमानावे जी तुम्ही लोभे अपत्यामज. तसे पाहिले तर तुमच्यासारख्या संतांच्या सभेत मी सलगीने बोलणे उचित नाही, पण मी तुमचे लेकरू आहे, मला प्रेमाने मानावे म्हणून सलगी करतो. अहो पुसा आपणची पडविजे, मग पडे तरी माथा तुकिजे, का करविलेनी तो जेन दिसे बाळका माय. अहो राघूला आपणच शिकवतो आणि तो राघू शिकवल्याप्रमाणे बोलू लागला की त्याचे कौतुक वाटून आपण मान डोलवत नाही काय? किंवा मुलाकडून एखादी गोष्ट करवून घेऊन आई त्याचे कौतुक करून संतुष्ट होत नाही काय? ते मी जे बोले, ते प्रभू तुमचे शिकविले, म्हणून अवधारी जो आपुले आपण देवा. त्याप्रमाणे मी जे बोलणार आहे ते महाराज आपण शिकवलेले आहे, म्हणून ते आपले आपणच ऐकावे. हे सारस्वतांचे गोड तुम्हीची लाविले जे झाड, तरी आता अवधानामृते वाढ सिंपोनी की जे. हे ब्रह्मविद्येचे सुंदर झाड आपणच लावलेले आहे, तरी आता आपणच लक्ष द्यावे, या अमृताने शिंपावे. मग हे रसभाव फुली फुलेल, नानार्थ फळ भारे फळ येईल, तुमचे निधर्मे होईल सुरवाडू जगा. असे केले तर हे झाड 9 रसादी फुलांनी फुलेल, नाना अर्थरूपी फळभारांनी बहरेल आणि तुमच्या धर्माने सर्व जगाला श्रवण सुखाचा सुकाळ होईल. या बोला संत रिझले, म्हणती तो शोगा भले केले, आता सांगे जे बोलिले अर्जुने तेथ. या बोलण्याने संत संतुष्ट झाले आणि म्हणाले, तुझ्या बोलण्याने आम्ही संतुष्ट झालो, फार छान केलेस. आता अर्जुन काय बोलला ते सांग. तव निवृत्तीदास म्हणे, जी कृष्णार्जुनाचे बोलणे, मी प्राकृत काय सांगू जाणे, परी सांगवा तुम्ही. तेव्हा निवृत्तीदास ज्ञानदेव म्हणाले, महाराज
भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन यांचा संवाद माझ्यासारख्याला प्राकृतात कसा सांगता येईल, पण तो तुम्ही माझ्याकडूनच सांगून घ्या. अहो राणींची आपाले खाईरा, देवाने करविले लंकेश्वरा, एकला अर्जुन परी अक्षोहिनी अकरा, न जिनेची काय. अहो रानातली पाने खाणाऱ्या वानरांकडून रावणाचा पराभव केला नाही का? तसेच एकट्या अर्जुनाकडून कौरवांचे 11 अक्षौहिणी सैन्य जिंकवले नाही काय? मनोनी समर्थ जे जे करी, ते न हो न चराचरी, तुम्ही संततया परी बोलवा माते. म्हणून समर्थ जे जे करायचे मनात आणतील ते जगती होणार नाही असे नाही. आपण समर्थ आहात तरी माझ्याकडून गीतार्थ वदवून घ्या. आता बोलीच तसे ऐका, हा गीता भावनिका, जो श्री वैकुंठ नायका, मुखोनी निघाला. आता श्री वैकुंठ नायकाच्या मुखातून निघालेल्या गीतेचा उत्तम भावार्थ मी सांगतो, ऐका. बाप बाप ग्रंथ गीता, जो वेदी प्रतिपाद्य देवता, तो श्री कृष्ण वक्ता जिये ग्रंथी. धन्य धन्य तो गीता ग्रंथ की वेद ज्या परमात्म्याचे प्रतिपादन करतात, तो परमात्मा श्रीकृष्ण ज्या ग्रंथाचा वक्ता आहे. तेथींचे गौरव कैसे वानावे, जे श्री शंभूचे मती नागवे, ते आता नमस्कारिजे जीवे भावे, हेची भले. ज्याचे महत्व शंकराच्या बुद्धीलाही आकलन झालेले नाही, त्या गीतेचे महत्व कसे वर्णावे. म्हणून या गीता माऊलीस वंदन करावे हेच चांगले. मग ऐका तो किरीटी, घालुनी विश्वरूपी दिठी, पाहिली कैसी गोठी करिता जाहला. मग विश्वरूपाकडे दृष्टी ठेवून तो अर्जुन भगवंताशी काय बोलला ते ऐका. हे सर्वे ही सर्वेक्षरू, ऐसा प्रतीतिगत जो पाती करू, तो बाहेरी हो आवा गोचरू लोचनांसी. मग विश्वरूपाकडे दृष्टी ठेवून तो अर्जुन भगवंतांशी काय बोलला ते ऐका. म्हणे माका कवनी कही, जे पडियते ने पुसले नाही, ते सहसा कैसे काही सांगा म्हणो. अर्जुन मनात म्हणतो, आतापर्यंत कोणत्याही आवडत्या भक्ताने जी गोष्ट विचारलेली नाही ती एकाएकी मला सांगा असे कसे म्हणावे. मी जरी सलगीचा चांगू, तरी काय आयसी हुन अंतरंगू, परी तेही हा प्रसंगू बिहाली पुसो. मी जरी चांगला सलगीचा असलो तरी लक्ष्मी मातेपेक्षा जवळचा आहे काय, पण ती देखील विचारण्यास पहिली. माझी आवडे तैसी सेवा जाहली, तरी काय होईल गरुडाची एतुली, परी तोही हे बोली करीची नाम. माझी वाटेल तेवढी सेवा जरी झाली असली तरी ती गरुडाच्या सेवेची बरोबरीची ठरू शकेल का, पण त्याने देखील ही गोष्ट काढली नाही. मी काय सनकादिकाहुनी जवळा, परी तयाही नागवेची हा चाळा, मी आवडेल काय प्रेमळा गोकुळांची आयसा. मी काय सनकादिकांपेक्षाही जवळचा आहे, पण त्यांना देखील हा चाळा सुचला नाही. तसेच मी गोकुळातल्या लोकांपेक्षा आवडता आहे काय. तयांतेही लेकुरपणे झकविले, एकाचे गर्भवासही साहिले, परी विश्वरूप हे राहविले न दावची कवना. त्या गोकुळातल्या लोकांनाही आपण लेकरू आहोत अशी त्यांची समजूत घालून त्यांना फसवले आणि एका अमृषासाठी गर्भवासही सहन केला, पण गुह्य असे जे विश्वरूप ते त्यांनी कोणालाही दाखवले नाही. हा ठायेवरी गुज, याची अंतरीचे हे निज, केवी उरावरी मज पुसोई पा. एवढेही त्यांच्या अंतकरणातील गुह्य गोष्ट मला एकाएकी कशी विचारता येईल.
आणि नपुसेची जरी म्हणे, तरी विश्वरूप देखली आम्हीने. सुख नव्हेची परिजिने, तेही विपाये. बरे, न विचारावे तर विश्वरूप पाहिल्याशिवाय मला सुख होणार नाही. इतकेच नव्हे तर मी जिवंत राहीन की नाही याची देखील मला शंका वाटते. म्हणून आता पुसो अळूमाळचे, मग करू देव आवडे तैसे. येणे प्रवर्तला सात्वसे, पार्थू बोलो. म्हणून आता थोडे देवाला विचारावे, मग त्यांची इच्छा. असा विचार करून अर्जुन भीतभीतच विचारण्यास तयार झाला. परितेचे से निभावे, जे एकादो उत्तरांसवे. दावी विश्वरूप आघवे, झाडा देऊनी. पण तो अशा खुबीने बोलला की देवाने एक दोन शब्दातच आपणाला सर्व विश्वरूप झाडून दाखवावे. अहो पासरू देखिली याची साठी, धेनू खडबडोनी मोही उठी. मग स्तना मुखाची भेटी, काय पाना धरे. अहो असे पहा की वासराला पाहताच काय खडबडून प्रेमाने उभे राहते. मग ते वासरू पीत असता ती पानं चोरेल काय. पहा पात या पांडवाची नावे, जो कृष्ण राणे ही प्रतिपाळू धावे. तया ते अर्जुन जो पुसावे, तव साहिल काय. ज्या पांडवांचे रक्षण करण्यासाठी जो श्रीकृष्ण भगवान रानावनातही धावला, त्याला अर्जुनाने जेव्हा विचारावे तेव्हाच आपण सांगावे हे तरी सहज होईल काय. तो सहजेची स्नेहाचे अवतरण, आणि रुस्नेहा घातले आहे मागचवन. ऐसे मिळवणी वेगळेपण, उरे हेची बहू. तो परमात्मा स्वभावताच प्रेमाची मूर्ती असून त्या प्रेमाला अर्जुन हा कैफ आणणारा पदार्थ घातलेला आहे. अशा वेळी त्यांच्यामध्ये भिन्नपणा राहिला तरच आश्चर्य. म्हणून अर्जुनाची या बोला सारिखा, देव विश्वरूप होईल आंपेसा. तोची पहिला प्रसंग ऐसा, ऐकिजे तरी. म्हणून अर्जुनाने विचारता देव सहज विश्वरूप धारण करतील तो पहिला प्रसंग असा आहे, ऐका. अर्जुन वाच, मदनुग्रह्याय परम गुह्य मध्यात्म सद्नित्यम, तत्वयोक्तम वचस्तेन मोहन्य विगतो मम. अर्जुन म्हणाला, देवा माझ्यावर अनुग्रह करण्यासाठी अध्यात्म नावाचे अत्यंत गुह्य असे जे भाषण तुम्ही केलेत त्याने माझा मोह पूर्णपणे नाहीसा झालेला आहे. मग पार्थो देवा ते म्हणे, जे तुम्ही मज कारणे. वाच्य केले जे न बोलणे, कृपानिधे. मग अर्जुन भगवंताला म्हणतो, हे कृपानिधे, जे बोलता यायचे नाही ते तुम्ही माझ्याकरता बोललात. जे महाभूते ब्रह्मी आटती, जीव महाददींचे ठाई फिटती. तै जे देव होऊन ठाकती, ते विसवणे शेषींचे. जेव्हा पंचमहाभूते परब्रह्मात नाहीशी होतात आणि जीव व महत्त्व यांचा पत्ता नाहीसा होतो, त्यावेळी देवा आपण जे ब्रह्मरूप होऊन राहता ते शेवटचे विश्रांती स्थान आहे. होते हृदयाचे परिवरी, रोविले कृपणाचे परी. शब्द ब्रह्मासी चोरी, जयांची केली. जी स्वरूप परिस्थिती वेदांनाही कळू न देता आपण आपल्या अंतःकरण रूपी घरामध्ये कृपणासारखी लपवून ठेवलेली होती, ते तुम्ही आजी आपुले. मज पुढाही फोडिले, जया अध्यात्मा ओवाळिले. ऐश्वर्य हरे. आज ती अंतःकरणातील गुप्त गोष्ट माझ्या पुढे प्रकट केली, ज्या अध्यात्म ज्ञानावरून प्रत्यक्ष शंकरांनी आपले ऐश्वर्य ओवाळून टाकले. ते वस्तू मज स्वामी, एकी हेळा दिधली तुम्ही. हे बोलो तरी आम्ही, तुझ पाहुणी कैचे. भगवंता, अशी जी वस्तू ती आपण मला एका क्षणात दिलीत, असे म्हणावे तर आम्ही आपणापासून वेगळे आहोतच कोठे. परी साचची महामोहाची पुरी,
बुडाले या देखोनी सिसवरी, तू आपण पे घालोनी श्रीहरी, मग काढिली माते. पण खरोखर मोहरूप महापुरात मला मस्तकापर्यंत बुडालेला पाहून आपण हे श्रीहरी स्वतः उडी घालून त्यातून मला बाहेर काढलेत. एक तू वाचुनी काही, विश्वी दुजियाची भाष नाही, की आमुचे कर्म पाही, जे आम्ही आती म्हणो. एक तुझ्या वाचून या त्रैलोक्यामध्ये दुसऱ्या कशाचीही वार्ता नाही असे असता आमचे दुर्दैव कसे पहा, की आम्ही कोणीतरी आपल्यापेक्षा वेगळे आहोत असे समजत आहोत. मित्रांनो, या ओव्यांमधून आपल्याला कळते की परमेश्वराचे खरे स्वरूप जाणण्यासाठी श्रद्धा, भक्ती आणि पूर्ण समर्पण आवश्यक आहे. अर्जुनाप्रमाणे आपणही अहंकार सोडून भगवंताच्या चरणी शरण गेलो तर जीवनाचा मार्ग अधिक सुकर होईल. श्री ज्ञानेश्वर माऊली महाराज की जय. पांडुरंग हरी विठ्ठल की जय. जय जय राम कृष्ण हरी.